नमस्कार. DMER फार्मासिस्ट 2025 परीक्षा तर झाली, पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, कट ऑफ नेमका किती लागणार? चला तर मग आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि या संभाव्य कट ऑफचं एक सविस्तर विश्लेषण करूया. बरं, ह्या वर्षीचा अंदाज बांधायचा असेल तर आपल्याला आधी मागच्या वेळेस काय झालं होतं ते बघावं लागेल. म्हणजे 2023 मध्ये तेव्हा जवळपास 25,000 अर्ज आले होते. पण थांबा, यावेळची गोष्टच पूर्णपणे वेगळी आहे. कारण 2025 मधल्या अर्जदारांचा आकडा पाहून तुम्ही खरंच थक्क व्हाल. तो आहे तब्बल 75,000पेक्षाही जास्त. म्हणजे विचार करा, स्पर्धा थेट तिपटीने वाढली आहे. आणि साहजिक आहे की जेव्हा इतके जास्त लोक अर्ज करतात तेव्हा कट ऑफवर त्याचा परिणाम होणारच. खरं तर हाच सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ज्यामुळे यावर्षी कट ऑफ वाढण्याची दाट शक्यता आहे. ओके, तर मग येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार अंदाजे कट ऑफ काय असू शकतो? तर बघा, ओपन कॅटेगरीसाठी हा आकडा 162च्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओबीसीसाठी 157, EWS आणि SBCसाठी 155, विजेसाठी 154, अगदी SCसाठी 149 आणि STसाठी 144 प्लसचा अंदाज आहे. म्हणजे एक गोष्ट तर स्पष्ट आहे, प्रत्येक कॅटेगरीमध्ये स्पर्धा जबरदस्त असणार आहे. पण थांबा, हे आकडे इतके जास्त का वाटत आहेत? यामागे नक्की काय कारणे आहेत? चला तेच समजून घेऊया. यामागे खरं तर दोन मुख्य गोष्टी आहेत. पहिली, जी आपण आधीच बघितली, ती म्हणजे अर्जदारांची प्रचंड वाढलेली संख्या, 25,000वरून थेट 75,000. आणि दुसरी, एक खूप महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे परीक्षेची नॉर्मलायझेशन प्रोसेस. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्याचा आपल्या स्कोरवर काय परिणाम होतो? चला याचबद्दल बोलूया. तर हे परीक्षा नॉर्मलायझेशन आहे तरी काय? बघा, ही एक स्टॅटिस्टिकल पद्धत आहे. परीक्षा वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये होते, बरोबर? आता कधीकधी एखादी शिफ्ट सोपी येते तर एखादी खूप अवघड. मग अशा वेळी अवघड शिफ्टवाल्यांवर अन्याय होऊ नये म्हणून नॉर्मलायझेशन वापरतात. यात काय होतं की ज्यांची शिफ्ट अवघड होती त्यांचे मार्क्स थोडे वाढू शकतात आणि ज्यांची सोपी होती त्यांचे थोडे कमी होऊ शकतात. याने सगळ्यांची कामगिरी एकाच लेवलवर तपासता येते. सोपं आहे. ठीक आहे, मग हे सगळं ऐकून आता पुढे काय करायचं? उमेदवारांनी काय पावलं उचलायला हवीत? तर बघा, एक महत्त्वाचा सल्ला असा आहे की ज्या उमेदवारांना 140पेक्षा जास्त मार्क्स मिळतायत असं वाटतंय, त्यांनी अजिबात वेळ न घालवता आपली डॉक्युमेंट्स तयार ठेवायला सुरुवात करावी. म्हणजे जर स्कोर 140च्या वर जात असेल तर 3 गोष्टी करायच्या आहेत. 1. आपल्या स्कोरची खात्री करून घ्या. 2. व्हेरिफिकेशनसाठी लागणारे सगळे कागदपत्र, अगदी सगळे, आताच रेडी करून ठेवा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष ठेवा. कारण कधी वेटिंग लिस्ट लागेल किंवा जागा वाढल्याची बातमी येईल हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सगळे फक्त अंदाज आहेत, प्रोजेक्शन्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ऐनवेळी जागा वाढल्या तर या आकड्यांमध्ये नक्कीच बदल होऊ शकतो. कट ऑफ खाली येऊ शकतो. त्यामुळे आशा सोडू नका. ऑफिशियल अनाउन्समेंटची वाट बघा आणि तोपर्यंत सकारात्मक राहा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.